त्यावेळेस ह्यांनी काय केलं स्वातंत्र्य मिळाल्यावर हां पाटलाच्या पाटीलच्या घालिल्या, हां देशमुखाच्या देशमुख्या घालिल्या, हां जहागीरदाराच्या जहागिऱ्या घालिल्या, जमीनदाराच्या जमिनी कुळात गेल्या. ते सगळं संपलं. पण ह्याच्या वेळेस हे कारभारात आले, एका एका घरचे 3-3 खासदार आहेत, 2-2 आमदार आहेत, मंत्री. हे कसं जमते? आता हे पिकाचं नोटाला म्हणणार, नोटा मतदान नोटाला. हां हे कुणीच पसंत नाही. कोणीच पसंत नाही. हां, सगळेच भ्रष्टाचारी आहेत. सगळे भ्रष्टाचारी, अव्वल भ्रष्टाचारी, आणि सगळेच घराणेशाहीवाले. सगळेच घराणी. सरकारी शाळेमध्ये झालं. हो, आता ते सरकारी शाळा बंद पडल्या ना. ह्यांनीच बंद पाडल्या. त्या इंग्रज शाळेला कुणी परवानगी दिली का? निजामाने दिली का? नाही. मग हेच पुन्हा म्हणतात पाकिस्तानचा आहे काय, इंग्रज तिकडला अमेरिकेचा आहे काय. हां, ह्यांनी इंग्रजी शाळा ह्यांनीच परवानगी दिल्या हां आणि सरकारी शाळा बंद पाडल्या. म्हणजे गरीब लोकांना, शेतकऱ्याच्या पोराला शिक्षण भेटू नये म्हणून केलं असं. त्यासाठी हे परवानगी आहे. खरं. नाना पाटलासारखे नेते तयार व्हायला पाहिजेत ना मग तसं. होतील ना, हवा क्रांती होईल. होईल. हो. त्यागल्यावर हां ज्यावेळेस लोक त्यागतील त्यावेळेस ह्यांना उगा दुपारा गोळ्या घालतील असं म्हणतात. हा, हे फिरायची सुद्धा नाही तिकडे. आपण पण आता तोपर्यंत नरड्याला किती आले. गावं आहेत? आता थोडं राहिले, थोडं राहिले. कालांतराने ते होणार. कारण आमच्यासारखा माणूस तलाट्याकडे जा पैसे, कारकुनाकडे जा पैसे, KYC करायला जा पैसे, पैसे. ऑनलाईन करायला जा पैसे, बँकेत काढायला जा पैसे. ते ह्याचं कार्ड तुम्ही म्हणले क्रांती होणार, हे अमुक होणार, तमुक होणार. होईल. हां? मला सरकारविषयी तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सरकारविषयी बोलताना गप बसतात. हां, मला मूळ चीड काँग्रेसची जास्त आहे. आपण काँग्रेसचं सरकार गेलं ना आता. गेलं तरी तिच्या ते नसायला कवच नसायला पाहिजे. कशामुळं पण हे बी जायला पाहिजे. हे तर जायलाच पाहिजे, पण काँग्रेस कशामुळे नसं नाही ना, ते नसवत. नसा. ह्याच्याबद्दल विचारलं हे सरकारबद्दल. हो, चालू सरकार जे आहे का नाही त्याच्याविषयी तुम्ही काय बोलत नाही. नाही, ते बी जाणार जाणार. जाणार, ते बी नसावच. आपण कशामुळे नसावं हेच तो. हे असं काही बी उतानं करायला लागलेत ना, हां काही बी उतानं करायला लागले तर शेतकऱ्यालाच कार्ड कसं, आमदाराला कसं नाही, हां खासदाराला कसं नाही, क्लर्कला कसं नाही, हम्म. हां, पोलिसाला कसं नाही, शेतकऱ्यालाच कसं, अन्नदात्यालाच का असं. हे तुमचा प्रश्न आहे. हा, त्याच्यामुळं हे बी जायलाच पाहिजे. बरं जाऊ द्या. आता हे सरकारचं राजकारणाचं लय मोठं झालं. आता तुमच्याविषयी सांगा बरं. काय तुमचं जे काय समजा आता जुन्या काळामध्ये जे होतं काय, तर तसं तिकडला तुमच्या परिसरातला एखादा नेता असेल त्यावेळेचं राजकारण कसं होतं, त्यावेळेस होता का भ्रष्टाचार? हे इतकं नव्हतं, नव्हता. इतकं नव्हतं. आता लई राव होता का? पण त्यावेळेस थोडा काय होता, पण थोडा कसा खाईत थोडा, पण खालचे अधिकारी काळी खायचे नाही, का? काळी. हां, हे बचकानी आणते. ते काडीने खायची, बचकाने आणते. हे लई उतानं झाले. अशी अडवणूक करीत नव्हती त्यावेळेस. हा, कामं सहज व्हायची लोकांची. हो. तहसीलच्या लेवलला, कलेक्टरच्या लेवलला, जिल्हा परिषदला ही पण ती कामं सहज व्हायची. ते होईत बरं का, पण बेतानी परिस्थिती बी त्यावेळेस नाजूकच होती. नाजूक. आता का नाही, तलाट्याकडे जायचं म्हणलं की भेवाट, काय वाटतं? पोलीस स्टेशनला जायचं म्हणलं की भेवाट. कारण येणारा कोण, जाणारा कोण बी घे आणि बोलणारा कोण बी घे, वाजी कोण बी घेईन, फिर्यादी कोण बी घेईन. मग न्याय मिळतोय का सर? हे न्याय काय झालाय? हां. न्याय राहायलाच नाही. सत्याच्या घरी बत्ती, सिंधुलीच्या घरी हाती. सत्याच्या घरी सत्याच्या घरी बत्ती हां. आणि सिंधुलीच्या घरी हत्ती. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता तुम्हाला आताचं जे सरकार असेल, समाज असेल, शिक्षण असेल, याच्याविषयी तुम्हाला असता तुम्ही बरं नाही. नाही. नाही, एक वेळेस तुम्ही का नाही बरं का, हराम असतील हराम. म्हणजे ह्या अनुदानाच्या नावाखाली दुसऱ्या मार्गाने काढून घेते पुन्हा. हो. आशाला लावायचं हम्म. आणि काढून घ्यायचं लॉटरीच्या तिकिटाचा. हो. म्हणजे अशा पद्धतीने हे सरकार खाते. तुम्ही जे मग म्हटलं ना काडीने खात होते, आता हे बचकाने खाते. हा, तसला प्रकार आहे म्हणायचं. अगदी बरोबर आहे.
चला धन्यवाद. हा. तर ह्या संपुष्टात आल्या. ते त्यावेळेस ह्यांनी काय केलं स्वातंत्र्य मिळाल्यावर हां पाटलाच्या पाटीलच्या घालविल्या, हां देशमुखाच्या देशमुख्या घालविल्या, हां जहागीरदाराच्या जहागिऱ्या घालविल्या, जमीनदाराच्या जमिनी कुळात गेल्या. ते सगळं संपलं. पण ह्याच्या वेळेस हे कारभारात आले, एका एका घरचे 3-3 खासदार आहेत, हम्म, 2-2 आमदार आहेत, मंत्री. हम्म. हे कसं जमते? अगदी आता हे पिकाचं अनुदान देईन म्हणलं, आजवरची पाऊस लय जास्त झाला ना. हां ते ह्यो फडणीस फडणीस आहे का, फडणीस. हां तो म्हणला दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकी. हम्म, माझे अजून टाकलीच नाही. हम्म. न म्हणलं का म्हणून टाकीन? आता म्हणजे तुमची 2 गावात शिवार आहे. मग 2 गावात ज्याला जमीन आहे त्याला अनुदान नाही का? तर द्यायनाच. हां मग त्याला त्या अधिकाऱ्याला पैसे पाहिजे असते माझे, बरोबर आहे. हे काय द्यायना, ते काय अनुदान टाकीनात. हां हां, मग आता एका शेतकऱ्याची जमीन जर 2 शिवारात असेल, मग आता हे शिवार वाटी देत आहे हो. ना. आम्ही कुणी घेतलेले तर असे तसे हा. कमिवलेले आहेत ना जमीन, बरोबर. आम्ही खडं माती खाऊन. बरोबर आहे. हां, मग ती काय काय अनुदान द्यायचं नाही कसं काय जमन? मग आता एका घरातले 3 खासदार जर असले, मग त्यांना तिघाला पगार कसं काय देते? त्यांना जमतं. हां, त्यांना जमतं. एका घरातले एक खासदार एक आमदार, तरी ते त्यांना पगार दोन्ही पगारी कमत देते. मग पाटलंच काय करीत होती? खरं आहे. आता तुमच्या जमिनीची कितकाले जमिनी झाल्यात तुम्हाला? मग पहिल्याच कवकळात घालल्या. बरोबर आहे. तुम्ही कितकाल्या कमी द्या शहरात. हे गावात. नवी घराणेशाही सुरू झाली ना. हां, मग आता तुम्ही जे म्हणता, मग पहिले जे जुने तुमच्या काळात तुम्ही लहान असताना त्यावेळेचे राजकारणी होती, हां? आताचे राजकारणी, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसत नाही? मी काय म्हणलं मग सांगितलं तुम्हाला की ते काढी दे नाही आणि ते हे तर झालं, बाचकानी. ते तर झालं. पण ह्याला जबाबदार आपण बी येत ना. हाय नाही. हां तुम्ही जे मगा म्हणले का नाही, वा ती काय पार्ट्या वगैरे, हां, हां तुम्ही त्यात एक प्रसंग सांगितला. हे धाबे बुक करतेत, हॉटेल बुक करतेत, हां दारूवाल्याला सांगते दारू पिऊ नका म्हणून सांगते, आणि हे पाजायला बसले. हम्म, एकदा पाटली पेन निर्बळ बोंबल. हम्म. मग त्याच्यामुळे मग हे असं तुमच्यावर हां. वेळ येते ना. मग हां, तुमचे ते- अनुदान देत नाही, तुमची म्हणून कामं काय? करीत नाही. असं करते ना. नाही तुम्ही मगाशी म्हणले की गावात एक खासदारकीची काहीशी निवडणूक होती, तुम्ही पाठी घेऊन चालले होते भाकरी, ते सांगा ना. ती एक बाई खासदार होती, मोठी बाई होती बघा. बरं. ती उमेदवार मग उभी राहिली होती. हां आणि दुसरा आम्ही कम्युनिस्टचा प्रचार करतो तुम्ही. हां ती बाई म्हणजे बाबा मतदान या माझे ह्या असं असं ह्याला द्या. हां तर मी म्हणलं काँग्रेसच्या विरोधात मतदान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हां हो. असं म्हणले का? हो, हां. का आपण त्यांचा चहा प्यायला नाही? नाही त्यावेळेचा विरोधी पक्ष होता काँग्रेस म्हणून तुम्ही म्हणले समजा, हां, पण आताचा विरोधी पक्ष काँग्रेस त्यावेळेस राहिलाच नाही ना. सत्ताधारी काँग्रेस होती. हो सत्ताधारी ते होते, हां, काँग्रेसवाली. काँग्रेसवाले होते. पण आता काँग्रेस सत्ताधारी नाही ना. आता नाही. हां मग आता कोणाला म्हणणार तुम्ही तसं? हां, आता कोणाला म्हणणार? आता आता नोटाला म्हणणार. नोटा. मतदान नोटाला. हां हे कुणीच पसंत नाही. कोणीच पसंत नाही. हां, सगळेच भ्रष्टाचारी आहेत. सगळे भ्रष्टाचारी, अव्वल भ्रष्टाचारी, आणि सगळेच घराणेशाहीवाले. सगळेच घराणी. नाही ह्याच्यात काय बदल झाला पाहिजे मग तुम्हाला असं वाटतं? आता बदल दुसरा काही उरणार, ह्यांची सवय काही जाणार नाही. हां ह्यांना क्रांतीच पाहिजे. बरं. कोणी केली पाहिजे क्रांती? ही जनतेने केली पाहिजे. बरं. जनतेनेच उठाव केला पाहिजे. का नेपाळचे लोक येऊन करतील काय? ते बरोबर आहे. खरं आहे. ज्यावेळेस त्रस्त होते लोक, हां आता त्रस्त झालेलेच आहेत. हो पण जास्त ज्यावेळेस कंठाला येईल त्यावेळेस त्यांचं हेच होणार. बरोबर. नाही तुम्ही जे म्हणले का नाही, किंवा धाबे वगैरे बुक करते अमुक करते, पूर्वीचे लोक असे खात पित नव्हते का? किंवा इतकं नव्हतं, इतकं आती नव्हतं. आम्ही प्रचार करायला जायचं, आम्हाला कोणी चहा पाणी देत नव्हती. हां भारतीच्या पारावर आणून देत, घरी सुद्धा कोणी बोलत नव्हतं. बरं लोक, पण लोक ऐकायचे ना. पण हो हो. जे त्यावेळेस मान होता, हा.